गेल्या 4 तारखेला मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल झाला। 295 अ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्यात ज्या आरोपी आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत। त्यांनी एका सभेत बोलताना भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलेलं होतं। खरं तर याच दोघांवर नव्हे तर त्यांनी आई तुळजाभवानी असेल, बाळासाहेब ठाकरे असतील आणि इतर अन्य ज्यांच्यावर हिंदू धर्मियांच्या श्रद्धा आहेत अशा सर्वांवर त्यांनी कुठल्या ना कुठल्या भाषेत आणि खालच्या स्तरावर जाऊन त्यांनी टीका केलेली आहे। हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी, जाणीवपूर्वक हिंदू धर्मियांच्या भावना दुखवण्यासाठी त्यांनी हे शब्दप्रयोग केलेले आहेत। त्यामुळे अमन परदेशी यांच्या तक्रारीवरून 295 अ अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर पुढील कारवाईसाठी आता पोलिसांनी तयारी सुद्धा तशी केलेली आहे। बाकी इथून सगळी माहिती जी कायदेशीर असेल ती अमन परदेशी देतील, मी त्यांना विनंती करतो। गेल्या अनेक वर्षापासून रखडत गेलेल्या प्रकरण आहे प्रभू श्रीरामचंद्रचं राम जन्मभूमीचं जे प्रकरण आहे त्या कोर्टाच्या आदेशाद्वारे त्याचं मंदिराचं लोकार्पणाची तारीख जशी जशी लवकर येते तशी तशी जी राष्ट्रविरोधी ताकद आहे, या संस्कृतीची विरोधक ताकद आहे, त्यांचा अजून आवाज वाढत चाललाय। कदाचित दिवा ज्यावेळेस विझत असतो त्यावेळेस जास्त फडफडत असतो, त्याच पद्धतीने यांचे स्टेटमेंट यायला लागलेले। संजय याआधी जसं जितेंद्र आव्हाड यांनी जे स्टेटमेंट दिलं त्याच्या विरोधात काल मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं। तसंच सुषमाताई अंधारे यांच्यावर पोलिसांनी किंवा प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही। या संदर्भात लवकरच जन आक्रोश मोर्चा असेल किंवा या विधानात वेगवेगळे आंदोलन असतील, त्यासाठी आम्ही सकल हिंदू समाज म्हणून त्या सगळ्यांची तयारी करत आहोत। आपण म्हटलं होतं श्यामजी की जितेंद्र आव्हाडवर पण आम्ही गुन्हे दाखल करू, त्या संदर्भात आपली कुठपर्यंत काय प्रोसिजर? नॉन अवेलेबल वॉरंट आहे। या संदर्भात अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर तो गुन्हा दाखल झाला होता। त्यावेळेस जवळपास 1 वर्ष त्यांच्यावरती जामीन मिळालेला नव्हता। असा हा अदखलपात्र नॉन अवेलेबल गुन्हा आहे। त्या संदर्भात आम्ही जे जे पुरावे होते ते 65 ब चा दाखला देऊन पोलिसांकडे समर्पित केलेलं आहे। लवकरात लवकर पोलिसांनी ऍक्शन घ्यावं आणि त्यांच्यावर जी कायदेशीर कारवाई करता येईल ती करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। त्यातल्या त्यात त्यांनी काही विधान वेगवेगळे केलेले, त्यात संत एकनाथ महाराज असतील, शबरी माता असतील, त्यातल्या त्यात हनुमानावर असतील, असे वेगवेगळे विधान त्यांचे जे आहेत त्याचे आम्ही काही रेकॉर्ड्स घेतलेले। त्यातल्या त्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांचे जे विधान आहे ते सुद्धा आमच्याकडे रेकॉर्डवर आहे। उबाटाचे उपनेते ते आहेत आणि मामू उठा जे माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचे ते जवळके, त्यांनी लवकरात लवकर या सगळ्या विषयात क्लिअरिटी द्यावी आणि ते तथ्यहीन जे जे आरोप लावत असतात आणि देवी देवतांचे संतांचे जे अपमान करत असतात या सगळ्या विषयात त्यांनी लवकरात लवकर कोर्टाप्रमाणे त्यांना नोटीस गेलेली आहे। नोटिसाचं जर उत्तर त्यांनी दिलं नाही तर महिला पथक लवकरात लवकर ते रवाना होऊन त्यांना ते अटक करून पुढची कारवाई करण्यात येईल। कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये आणि कोणकोणत्या कलमाला? मालेगाव शहरातील तालुका पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। 295 अ अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे। तुम्ही गुन्हा दाखल केल्यानंतर पुढे त्याच्यानंतर त्याच्यात काय प्रोग्रेस झाला? गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी जबाबदारीसाठी आम्हाला फोन केलेले आहे, लवकरात येऊन तुमचे स्टेटमेंट द्या। त्यातल्या त्यात त्यांनी जे पेनड्राईव्ह मध्ये 65 ब चा दाखला घेऊन आमच्याकडनं ती सदर पूर्ण क्लिप घेतलेली आणि ती क्लिपचे जे चालवणारे जे न्यूज चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, त्यांच्याशी ती माहिती घेऊन या संदर्भात त्यांना नोटीस पाठवण्याचं काम त्यांनी केलं असं त्यांनी सांगितलेलं आहे। हे गुन्हा दाखल होण्याच्या अगोदरचा विषय, गुन्हा दाखल तुम्ही केल्यानंतर पोलीस स्टेशनने किंवा पोलिसांमार्फत पुढे काय कारवाई झाली किंवा कुठपर्यंत प्रगतीशील काही गोष्टी? पोलिसांकडून आम्ही फीडबॅक घेण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सांगितलं की कोर्टाची प्रोसिजर म्हणून तो कोर्टामध्ये ते सगळी प्रोसिजर गेलेली आहे आणि हा दखलपात्र आणि नॉन अवेलेबल वॉरंट असल्यामुळे लवकरात लवकर त्यांना नोटीस पाठवू। त्यांनी त्याचं उत्तर नाही दिलं तर अटक करू किंवा पोलिसांकडे इतकी पॉवर आहे की ते लगेच त्यांना अटक करू शकतात, त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। ज्या पद्धतीने सुषमा अंधारेंनी तुमच्यावरती आरोप केले होते त्यानंतर तुम्ही सुषमा अंधारेंच्या अपहरण संदर्भात देखील दावा केला होता, त्या बाबतीत काय झालं आणि आता या सगळ्या प्रकरणात जर कारवाई संथ गतीने झाली तर तुमची काय भूमिका असणार?
या सगळ्या संदर्भात हे जेवढे आहे की त्यांनी जे स्टेटमेंट दिलं किंवा देवी देवतांचे अपमान केले, यासाठी आम्ही विशेष कायदेतज्ञ ॲडव्होकेट सुधीर अख्तर साहेब, त्यातल्या त्यात ॲडव्होकेट योगेश निकम साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी जे आरोप लावले पूर्णपणे तथ्यहीन आहे. यानंतर त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही कॉल डिटेल्स घेतो, यांची माहिती घेतो. त्यांनी कुठलेच कॉल डिटेल्स घेतले नाही, यानंतर काही केलं नाही. त्यांनी आतापर्यंत जे आरोप लावलेले ते सगळे तथ्यहीन आहे. त्या संदर्भात आम्ही याचिका कोर्टात टाकलेली आहे. लवकरात लवकर त्यासाठी पण त्यांना कोर्टामध्ये यावं लागेल. काय याचिका टाकली आपण? मानहानीचं प्रकरण आहे की त्यांनी माझ्यासारखा एक हिंदुत्ववादी सामान्य कार्यकर्ता आहे जो फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकलेला आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल किंवा बाकीच्या हिंदुत्ववादी संघटनेत काम करणारा कार्यकर्ता असेल, या संदर्भात वेगवेगळ्या टीका केल्या आहे ड्रग्ज प्रकरणामध्ये. यात कुठलेही पुरावे नाहीये किंवा तथ्य नाहीये. या संदर्भात त्यांनी शिवसेनेचा होणाऱ्या दसरा मेळाव्यामध्ये जे नाव घेतलं त्यात माझा कुठलाही संबंध नसताना नाव घेतलं. या संदर्भात त्यांच्यावर मानहानी आपण टाकायची प्रोसिजर पूर्ण केलेली आहे आणि ती लवकरच कोर्टात आपण सबमिट करणार आहे. हिंदू समाज असेल, समस्त हिंदुत्ववादी संघटना असतील, त्या संदर्भात त्याच्यावर गुन्हे दाखल करू, लवकरात कोर्टात आणू. त्या विषयात त्यांची तिरडी काढणं असेल, त्यांचा निषेध असेल, त्यांचे पुतळे जाळणे असतील, ज्या ज्या कारवाई करता येईल या सगळ्या कारवाई करण्याचा प्रयत्न आम्ही मालेगाव शहरात करू. याआधी सुद्धा ज्यावेळेस धर्मांतराची घटना घडली त्यावेळेस आपण ती कारवाई केली होती. त्यानंतर जसे जसे स्टेटमेंट यायला लागले त्याच्यावर आपण रिस्पॉन्स देतोय. यानंतर कुठल्याही देवी देवतांचं संतांचं अपमान केलं त्यावेळेस त्या योग्य पद्धतीने त्यांना आम्ही उत्तर देऊ. अनिस कुटे हे त्यावेळेस तिथे गेस्ट आलेले होते. ते अटक नंतर जवळपास 1 महिनाभर ते सौदीला गायब झालेले होते आमच्या माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी हायकोर्टला जाऊन पिटिशन टाकली क्वॅशिंगची पिटिशन टाकल्यानंतर आत्ता त्याची चार्जशीटची फॉर्मॅलिटी ती पूर्ण होईल आणि येत्या 30 जानेवारीला त्याची तारीख आहे. त्या तारखेला आम्ही सुद्धा हजर होऊ. फिर्यादीकरता शांभव होईल, त्याबद्दल ते अजून माहिती सांगतील. 30 तारखेला मुंबई उच्च न्यायालयात GMAG कॉलेजमध्ये जी घटना घडली त्या संदर्भात अनिस कुट्टी आणि कॉलेज प्रशासनाने क्रशिंगसाठी ती FIR उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. गेल्या 5 ऑक्टोबरला सुद्धा आम्ही उच्च न्यायालयात तारखेला हजर होतो आणि येत्या 30 तारखेला परत ती तारीख आहे. त्या तारखेत आम्ही पोलिसांनी जी चार्जशीट बनवली आहे, पोलिसांना आम्ही सांगितलं की आतापर्यंत चार्जशीट का दाखल झाली, जवळपास 7 महिने उलटले. तर पोलिसांनी सांगितलं की हा उच्च न्यायालयाने ह्या चार्जशीटला दाखल करत असताना परवानगीसाठी उच्च न्यायालयाची परवानगी त्यांनी मागितलेली आहे आणि परवानगीसाठी ते 30 तारखेला तिथे जाणार आहे. तर त्यानंतर मला वाटतं त्यांनी जी पिटिशन दाखल केलेली आहे ती उच्च न्यायालय खारिज करेल आणि त्याच्यात त्यांचा जो चार्जशीट आहे तो दाखल झाल्यानंतर कोर्टाची पुढची प्रक्रिया सुरू होईल आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे न्यायदेवतेवर की दोषींना त्या ठिकाणी कारवाई होईल आणि दोषींना अटक सुद्धा होईल. त्या संदर्भात अजून एक गुन्हा महिला व बाल कल्याण आयोगला सुद्धा आम्ही दिलेला आहे. त्या संदर्भात लवकरात लवकर ते कारवाई करत त्या कॉलेज प्रशासन असेल किंवा जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे त्याच्यावर कारवाई करतील. त्यात एक तर FIR दाखल झाली, त्यांना अटक झाली, त्यातल्या त्यात जे टीचर तिथे होते ज्यांनी ते कार्यक्रम ऑर्गनाईज झाला त्या सगळ्यांना रस्टिकेट केलं गेलं आणि बदल्या केल्या गेल्या. तरी आम्ही कोर्टाच्या प्रोसिजरसाठी प्रयत्न करतोय. लवकरात लवकर कोर्टाची जशी भूमिका असेल त्या संदर्भात आम्ही मदत करू.